कविं पुराण मनुषास्तीता रमणो रणी यांस मनुस्मरेद्यः सर्वस्य धातारमचिन्त्य रूपमादित्य वर्णं तमसः परस्तात्. कविं सर्वज्ञ, पुराणं पुरातन, अनुशासितारम नियंता अणोः अणुपेक्षाही, अणियांसम सूक्ष्म, अनुस्मरेत नित्य चिंतन करतो, यहा जो सर्वस्य सर्वांचा, धातारम पालन करता, अचिंत्य अचिंत्य, रूपम ज्याचे रूप, आदित्य वर्णम सूर्याप्रमाणे, दैदिप्यमान, तमसहा अंधकारातून, परस्तात दिव्य किंवा पलीकडचा, मनुष्याने परमपुरुषाचे सर्वज्ञ पुरातन, नियंता अणुपेक्षाही सूक्ष्म सर्व गोष्टींचे पालन करता, सर्व भौतिक कल्पनांच्या अतीत असणारे अचिंत्य आणि नित्य पुरुष या रूपांमध्ये ध्यान केले पाहिजे. परमपुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत, ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत. तात्पर्य: या श्लोकात भगवंतांच्या चिंतनाच्या पद्धतीचा उल्लेख करण्यात आला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की भगवंत हे निराकार किंवा शून्य नाहीत. कोणत्याही निराकार अथवा शून्यावर मनुष्य ध्यान करू शकत नाही, कारण असे ध्यान करणे अतिशय कठीण असते. परंतु कृष्ण चिंतन करण्याची पद्धत अत्यंत सुलभ आहे आणि वास्तविकपणे या पद्धतीचे वर्णन या ठिकाणी करण्यात आले आहे. सर्वप्रथम भगवंत हे पुरुष आहेत. आपण राम किंवा कृष्ण या पुरुष रूपांचे चिंतन करतो आणि मनुष्य राम चिंतन करो अथवा कृष्ण चिंतन करो, ते कसे दिसतात याचे वर्णन भगवद्गीतेच्या या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. भगवंत हे कवी आहेत, अर्थात ते भूत, वर्तमान आणि भविष्य सर्व काही जाणतात. ते आद्य पुराण पुरुष आहेत, कारण सर्व गोष्टींचे मूळ तेच आहेत. सर्व गोष्टींचे जन्मदाताही तेच आहेत. तसेच सृष्टीचे परम नियंता आहेत आणि मानव समाजाचे पालनकर्ता आणि उपदेशक आहेत. ते सूक्ष्माहूनही सूक्ष्मतम आहेत. जीव हा केसाच्या अग्राच्या दशसहस्रांशा इतका आहे, परंतु भगवंतांची सूक्ष्मता इतकी अचिंत्य आहे की ते या अणुच्याही अंतरात प्रवेश करतात, म्हणून त्यांना सूक्ष्माहूनही सूक्ष्म असे म्हटले जाते. भगवंत या नात्याने ते अणुमध्येही प्रवेश करतात आणि अत्यंत सूक्ष्मतर वस्तूंच्या अंतरातही प्रवेश करून ते परमात्मा रूपाने त्या वस्तूचे नियंत्रण करतात. ते जरी इतके सूक्ष्म असले तरीही ते सर्वव्यापी आहेत आणि सर्व गोष्टींचे ते पालन पोषण करीत आहेत. त्यांनीच सर्व ग्रहलोक धारण केले आहेत. बऱ्याच वेळी आपल्याला आश्चर्य वाटते की मोठमोठे प्रचंड ग्रह आकाशात कसे तरंगत असतील. या ठिकाणी सांगण्यात आले आहे की भगवंतांनी आपल्या अचिंत्य शक्तीद्वारे हे सर्व प्रचंड ग्रहलोक आणि मोठमोठ्या आकाशगंगांना धारण केले आहे. या संदर्भात अचिंत्य हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. परमेश्वराची शक्ती आपल्या कल्पनेच्या आणि विचार क्षेत्रांच्याही पलीकडे आहे आणि म्हणून तिला अचिंत्य असे म्हटले जाते. या मुद्द्यावर कोण वाद घालू शकेल? त्यांनी हे सर्व भौतिक जग व्यापले आहे आणि तरीही ते या जगताच्या पलीकडे आहेत. आध्यात्मिक जगताच्या तुलनेत अगदीच नगण्य असणाऱ्या या भौतिक जगताचेही आपल्याला आकलन होऊ शकणार नाही, तर या जगताच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टींचे आपल्याला कसे आकलन होऊ शकेल? अचिंत्य म्हणजे जे भौतिक जगताच्या अतीत आहे, त्याला आपला युक्तिवाद, तर्कशास्त्र आणि ज्ञान स्पर्शही करू शकत नाही आणि ते अत्यर्क आहे. म्हणून बुद्धिमानांनी निरर्थक वादविवाद आणि तर्क इत्यादींना टाळून वेद, भगवद्गीता, श्रीमद भागवत इत्यादींसारख्या शास्त्रांमधील उपदेशांचा स्वीकार केला पाहिजे आणि त्यामध्ये सांगितलेल्या तत्वांचे आचरण केले पाहिजे. यामुळे मनुष्याला ज्ञान प्राप्ती होईल.